श्री स्वामी समर्थ. वसुबारस पूजन कसे करायचे ते पाहूया. सर्वात आधी दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर तुम्हाला घर आणि अंगण झाडून घ्यायचं आहे, सडा घालायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला सुंदर अशी रांगोळी काढायची आहे. दिवाळीची सुरुवात म्हणजे वसुबारस पूजनाने होते. त्यानंतर तुम्हाला सगळीकडे दिवे लावायचे आहेत. दारामध्ये, घरामध्ये तुळशीजवळ दिवा लावायचा आहे. तुळशीला तुपाचा दिवा लावायचा आहे, तेलाचा पण दिवा लावायचा आहे. धूप दीप लावून तुळशीची मनोभावे पूजन करून आपण पुढच्या पूजनाला सुरुवात करणार आहोत. तर ज्या ठिकाणी तुम्हाला पूजन करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे. त्यावरती लाल वस्त्र अंथरून त्यावरती तांदुळाची रास घालून त्यावरती गाय आणि वासराची अशी प्रतिमा ठेवायची आहे. तुम्हाला नैवेद्यासाठी डाळ आणि गूळ घ्यायचा आहे. काही ठिकाणी उडदाचे वडे दाखवतात, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ते पण दाखवू शकता. तुम्हाला पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढून दिवे लावायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला मंगल तिलक आणि आचमन, प्राणायाम, देशोकालाचा उच्चार करून संकल्प करायचा आहे. तुम्हाला नंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. स्मरण करून गणपती बाप्पांना गंध, अक्षता, हळदी कुंकू, फूल वाहायचे. त्यानंतर तुम्हाला गोमातेचं स्मरण ध्यान करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला गोमातेला अक्षता व्हायच्या 2 वेळा. त्यानंतर तुम्हाला गोमातेला 5 वेळा पाणी व्हायचं आहे. तुम्ही श्रीसूक्त म्हणून अभिषेक करू शकता. मी पण श्रीसूक्त म्हणून अभिषेक केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला गाईला वस्त्रा प्रित्यर्थ आणि उपवितारा प्रित्यर्थ अक्षता व्हायच्या आहेत. गोवत्साचं पूजन करायचे. गोवत्स देवता भिवण म्हणून अशी तुम्हाला पंचोपचारी पूजन करायची गाईची. गाईला गंध, अक्षता, हळदी कुंकू, फुले अर्पण करायचं आहे. धूप दीप अर्पण करायचं आहे आणि डाळ गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर तुम्ही नैवेद्य दाखवून आरती करायची गोवत्सा देवतांची. तुम्ही आरतीमध्ये गणपतीची आरती आणि देवीची आरती म्हणू शकता. तुमची इच्छा असेल तर तुम्ही 5 आरती सुद्धा म्हणू शकता. त्यानंतर तुम्हाला पूजा झाल्यावरती पुष्पांजली अर्पण करायची आहे गोवत्स. त्यानंतर तुम्हाला नमस्कार प्रदक्षिणा करायच्या आहेत व काही चुकलं असेल क्षमा मागायची आहे आणि पूजेची उत्तर पूजा करायची आहे. तर दुसऱ्या दिवशी तुम्ही उत्तर पूजा करू शकता. त्याआधी एक संकल्प घ्यायचा आहे पूजा संपन्न झाली म्हणून. आनेन पूर्वाराधीन श्री गोवत्स देवता परमेश्वरी प्रियताम न मम असं म्हणून तुम्हाला पाणी सोडून द्यायचं आहे. आणि पूजन कसं वाटलं ते नक्की कमेंट करून कळवा. लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.